कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नव्हती म्हणून फुटना ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभा राहायचं काम या ओमराजेने केलं। मधून जर मारायची सोय असती तर शेतकऱ्याने एका झपक्यात रुग्ण हाणला असतं राव त्याला फेकून भिगारून। कमळाबाई 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 आपलं सिटीचं लय वाकड आहे। मी बी आपला जीव असा हातावर ठेवून निघालेलो आहे, आपलं काहीच नाही। कोण म्हणतंय आमचं ह्याव आहे त्याव आहे, मला सांगा आमच्याकडे जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावलीखाली गेले का नाही तो? आम्ही गेलो का? आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नव्हती म्हणून खुट्टा ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभा राहायचं काम या ओमराजेने केलंय। भाऊ तुमचा इतिहास माझा इतिहास बघा, मी कधीही माझ्या पक्षाशी बेमानी मी केली नाही। मी रात्रीतूनच घेतला झेंडा लावला, झेंडा घेतला, झेंडा लावला, झेंडा। नारायण राणे पासूनचा इतिहास आहे आपला, मी त्याच्यावर फार काही बोलू इच्छित नाही। बरेच दिवस झाला आता रस्त्यानं प्रवास करतोय, प्रचाराच्या निमित्तानं करत असताना सारखी गाडी अशी करायली कमळाबाई 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 कमळाबाई। मी ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं असं का करतील म्हणलं गाडी? दादा म्हणला गाडीची चूक नाही म्हणला, त्या 4000 कोटीचा विकास त्या गर्दाडात जी गेलाय का त्या गर्दाडातून खाली टायरला सारखं दणक देत आहे म्हणलं, ती गाडी सारखी कमळाबाई 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 करते। काय अवस्था आहे विकास कामाची आपण बघतोय। तुम्हाला असं वाटतं की कवाच जाईन बटन दाबीन असं वाटतंय का नाही? लय जोशात जाऊन तुम्ही बटन दाबतो। आता जाताना शांततेत जावा। मला बरं झालं सोयाबीनच्या भावावरून आठवलं, भाई और बहिणो केवढ्याला ऐकायला सोयाबीन आता? 4000, मग 11000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 4000 रुपयानं ऐकायला भाई और बहनों आपकी निश्चिती हुई क्या नहीं हुई? बघा 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 बहुत हुई म्हणायला लागले। काही लोक लोकसभेच्या प्रचारात म्हणायचे कांद्याचा भाव महत्वाचा नाही, होय सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही। काय महत्वाचा आहे? काय महत्वाचं आहे? देशप्रेम। म्हणजे सगळं तुमच्या सोयीनच का? म्हणजे तुमच्या तोंडातून ही वाक्य म्हणजे एखाद्या पूर्ण व्यसनाधीन माणसानं येऊन गावात दारू किती वाईट असते ह्याच्यावर व्याख्यान दिल्यासारखं नाही का? सांगा बरं मला, काय बोलता बांधवानो? सोयाबीनची ती अवस्था आहे। मोदी साहेबाचं आपल्यावर किती प्रेम आहे माहिती आहे का तुम्हाला? कांदा निर्यातीला परवानगी मिळाली, पण कोणत्या कांद्याला? लाल कांद्याला नाही, पांढऱ्या कांद्याला। का? पांढरा कांदा गुजरातला होतो, त्या कांद्याला परवानगी, लाल कांद्याला परवानगी नाही। बांधवानो मोदी साहेब आता येऊन प्रचार करतेत, मी आपला साधा खासदार आहे, आपल्यात काय खासदाराचं तर दिसतंय का? खालच्या कडे बसून पोलीस सुद्धा बाहेर अडवायला होतो मला, इथं म्हणलं कुठं चालला म्हणलं तुम्ही? म्हणलं बेटा खासदार हो म्हणलं, तू काय रंगीत कपडे घातलं म्हणजे काय असं का म्हणलं? भाषण करायचंय म्हणलं मला, तुम्ही जर इथं मला सोडलं गर्दीत तर फोटो सुद्धा काढायला असं विचार करीत नाही ती आपण। मी म्हणतो का नाही नाही म्हणून, कसं पाहिजे तसं आहे का नाही? तसं मी साधा माणूस आहे, साधा खासदार आहे। तुट काय प्रॉपर्टीचा आपल्याला नादच नाही, कारण मेल्यावर माणसाला वर काय घेऊन जाता येत नाही मला पक्क माहिती आहे। जी नेताच येत नाही त्यासाठी कशाला उगाच जीव जाळून घ्यायचा अख्खा आयुष्यभर? वर गेल्यावर बी शिल्लक काय राहतंय? काम आणि प्रेम आणि नाव राहतंय, तेवढं जपायचं काम मात्र पक्क मला येतंय, तेवढं जमतंय मला चांगलं। साधा माणूस आहे। मोदी साहेबाला मला विचारायचंय की ह्या महाराष्ट्राला 2 लाख पोरांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प पुण्याला येणार होता,
मोदी साहेब, तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे आहात? तुम्ही आमच्या 2 लाख पोरांच्या प्रपंचात चुलीत पाणी वतून प्रकल्प कुठे नेला? गुजरात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. 2 लाख प्रपंच त्या ठिकाणी त्या प्रकल्पावर चालले असते. हा प्रकल्प जात असताना हितले मुख्यमंत्री, 2 हाफ मुख्यमंत्री, ह्या तिघापैकी एक तरी मोदीला बोलू शकते का हो? ही सगळी त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत. नुसतं ताट आपटेल की ही धुमधडाक 3 ठिकाणी पळून जाते. ही त्याला विचारू शकत नाहीत. त्यांना जाब विचारणार नेतृत्व पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसारखंच नेतृत्व पाहिजे, जे मोदीच्या डोळ्यात डोळे घालून विचारतील की आमच्या महाराष्ट्राचे प्रकल्प आम्ही तुम्हाला गुजरातला नेऊ दिले जाणार नाहीत. बांधवानो, आता सध्या एकच योजना चालू आहे, 2 महिने झाले. कोणची हो? लाडकी बहीण. बघा, ही बहीण कवा आठवली हो सरकारला? लोकसभेचा निब्बर रुमन पाटाडात बसल्यावर कोण आठवलंय? तवर बहीण लाडकी नव्हती. मी एकनाथ शिंदे साहेबाचा जाहीर सत्कार केला असता इथं आणून. का? तुम्ही जर मुख्यमंत्री झालेल्या दिवशी माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तर हिथं आणून तुमचा सत्कार केला असता. वा रगबरू लाडकी बहीण म्हणणारा. तुम्ही कधी चालू केलं? कधी चालू केलं? निब्बार रुमन तुमच्या पाटाडात बसल्यावर तुमची खुर्ची लाडकी आता वाचत नाही, म्हणून लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे. तिला लाडकी बहीण म्हणायच्या ऐवजी लाडकी खुर्ची योजना म्हणणं संयुक्तिक ठरेल. बांधवानो, ह्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. 7च मंत्री मंत्रिमंडळात होते आणि 7 मंत्री मंत्रिमंडळात असताना उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज सरसगट माफ करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला का नाही? त्याची जाहिरात केली, त्याचा मेळावा घेतला. तेव्हा कुठली निवडणूक होती? मला वाटते प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबांचं आहे. आणि पाठीत रूम न बसल्यावर कामापुरता मामान ताकापुरती आजी म्हणणारं हे हाताचं माहितीचं सरकार आहे. तुम्ही ठरवा की यांचा हिशोब कसा करायचा आहे. आता मला आपल्याला सगळ्याला फोन येते का नाही? लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? अरे पण लाडक्या दादीचे 75,000 सोयाबीनचा भाव पाडून जी नीटनीटकं केलंय त्या दाजीचं बघा की म्हणावं. हानलेत 75,000 आणि देता 1,500 आणि पुन्हा बिनलाजाने विचारता आले का? फोन मधून जर मारायची सोय असती तर शेतकऱ्याने एका झपक्यात रुमना हाणला असतं राव, त्याला फेकून भेगारू. पण बांधवानो, त्यांच्या सुद्धा पुंगीत खडा टाकायचं काम आता महाविकास आघाडीनं केलंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या लाडक्या बहिणीचं मानधन 1,500हून 3,000 रुपये महिना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे सुद्धा मला या सभेच्या माध्यमातून सांगायचं आहे. दुसरं, महाविकास आघाडीचं सरकार आलेल्या दिवशी त्या ठिकाणी 3 लाख रुपयापर्यंतची महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी घेणार आहे. आपण बघता ती एक कार्ड घेऊन जाता को नाही 5 लाखाचं आजारी पडल्यावर, ती घेऊन गेलं दवाखान्यावाला म्हणते ही स्कीम आमच्या हॉस्पिटलला नाही, पुढच्याला जा. मग तुम्ही पुढच्या हॉस्पिटलला, मग ती म्हणते तुमचा आजार कोणचा आहे? अरे हे आजार बसत नाही की म्हणले, ह्याच्यात बसत नाही म्हणले, सरकारच्या ह्याच्यात तुमचं ऑपरेशन हे बसत नाही, बसत नाही. मग ती 5 लाखाचं कार काय टोकोऱ्यात आणायचं का आपल्या का डॉक्टरच्या का सरकारच्या? हा बांधवानो, हे आहे का नाही असं? ह्याचीच दक्षता घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारनं प्रत्येक माणसाचा 25 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी उतरवायचा निर्णय घेतलाय आरोग्याचा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 1 पैसाही त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही. बांधवानो,